इंदापुरानंतर बातमी थेट ठाण्यातून आहे। महायुतीचा बालेकिल्ला भेदण्यासाठी ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीची चाचपणी सुरू असल्याचं चित्र आहे। विधानसभेच्या 18 जागांवर महायुती पुढे आव्हान उभं करण्याची रणनीती महाविकास आघाडी आखत आहे। ठाकरे गटानं सर्वाधिक जागा लढवण्याची चर्चा मवियात सुरू आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 4 ते 5 जागा आणि काँग्रेसनं 3 जागा लढवाव्या असं सूत्र ठरण्याची शक्यता सुद्धा आहे। तर काही ठिकाणी महायुतीतील नाराजांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुद्धा केले जात आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात महाविकास आघाडी सुरुंग लावण्यासाठी तयार असल्याचं समजतंय। कळवा, मुंब्रा, बेलापूर, उल्हासनगर आणि शहापूर हे शरद पवारांकडे जाण्याची शक्यता आहे, तर मीरा भाईंदर, भिवंडी पश्चिम आणि भिवंडी पूर्व हे 3 मतदारसंघ काँग्रेसला जाण्याची शक्यता आहे। तर भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण, मुरबाड, अंबरनाथ, उल्हासनगर हे ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता आहे। सोबतच कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण पश्चिम आणि ओवळा, माजीवाडा या जागाही ठाकरे गटाकडे जातील। कोपरी, पाचपाखडी, ठाणे शहर, ऐरोली आणि बेलापूर या मतदारसंघांसह सर्वाधिक जागा ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते।